अरे बेबी मी आहे. बेबी बेबी हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. बेबी गुड मॉर्निंग. हाऊ क्यूट बेबी, दिस इज सो ब्युटिफुल. थँक्यू. अरे 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 बेबी, तुला अजून एक गिफ्ट द्यायचं तर मी विसरलोच. अजून एक गिफ्ट. एक मिनिट. हा हाऊ क्यूट बेबी. बेबी मला खूप आवडलं हे. बेबी, आता माझं गिफ्ट. बेबी मला खरंच खूप आवडलं हे सरप्राईज. थँक्यू. आता बायकोच इतकी स्पेशल आहे म्हटल्यावर तिच्यासाठी असं स्पेशल करावंच लागेल ना. बेबी तुला माहितीये, ह्या वर्षीची अॅनिव्हर्सरी खरंच खूप स्पेशल असणार आहे. का? कारण ह्या वर्षी आपण फक्त दोघंच आहोत, पण पुढच्या वर्षी आपण तिघं असू. तिघं? हो. कोण तिघं? तू, मी. एवढा सगळा खटाटोप कशासाठी? नाही म्हणजे त्या लीलाला कुठलेही रिपोर्ट जरी दिले असते तरी काय झालं असतं? तिला कुठे काय कळतंय? लीलाला एवढं कमी समजू नकोस. बिंदास मुलगी आहे ती. हे सगळे रिपोर्ट घरातल्या प्रत्येकाला दाखवून हे खरे आहेत का खोटे आहेत हे विचारायला कमी करणार नाही. ही रेवती कोण? मैत्रीण आहे माझी. ही त्या लीलाची बहीण तर नाही ना? त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? हे बघा, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसू नका तुम्ही. तुझी कुठलीही चूक महागात पडू शकते. तू कोण समजतोस कोण रे स्वतःला विक्रांत? हा, तुला काय वाटलं तू असा बेकरीत येशील, मला ब्लॅकमेल करशील, माझ्या हातात ती अंगठी ठेवशील आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार होईल? हे बघ, तू आणि तुझी अंगठी गेला खड्ड्यात. कळलं ना? मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करणार नाहीये. आणि तू मला धमक्या काय देतोस रे? जा जा, तुला कोणाला सांगायचं त्यांना सांग. हा, मी नाही घाबरत. अरे तू ब्लॅकमेल केलंस तिला? सोड. तुझी हिंमत कशी झाली रे? सोडा मला. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचं नाही म्हणून. तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाही मी. नाचावं लागेल, नाचावं लागेल. एजेला जर आयुष्यात उठवायचं असेल ना तर मी सांगतो ती प्रत्येक गोष्ट करावी लागेल. हे असले फालतू धंदे करून माझ्या प्लॅनची वाट नाही लावायची. जमणार नाही. आजपर्यंत खूप ऐकलं तुमचं. तुम्हाला काय वाटतं, देवाने डोकं फक्त तुम्हालाच दिलंय? आता ह्यापुढे एजंटची वाट कशी लावायची ना ते माझं मी बघेन. ह्यापुढे तुमच्या कुठल्याही प्लॅन मध्ये मला इंटरेस्ट नाहीये. पाय काढा आधी, पाय काढा. असं कोण बसतं का घरामध्ये? आणि हे बघा, काय अवतारात फिरता हो तुम्ही? हा, तुम्हाला कळलं नाहीये का? आमच्या लीलाचं लग्न झालंय आणि आता ती तिच्या सासरी सुखात आहे, रमली आता. तुम्ही अजून ह्याच अवतारात फिरताय? धन्य आहे बाबा तुमची, खरंच. काय करणार? तुम्ही शब्द दिला होता, आठवतं? तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून द्याल, आठवतं का? हो, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही विसराल, मी विसरत नसतो. काय कळलं? मग हे कसं विसरता तुम्ही? ती
माझ्या मुलीचं लग्न झालंय, लीलाचं लग्न झालंय. किती वेळा एकच गोष्ट सांगायची तुम्हाला. जा ना आता. थोरल्या मुलीचं लग्न झालंय. धाकटी आहे की अजून? साळुंके, तुमचं कर्ज माफ होणार होतं जर तुम्ही तुमच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं असतं तर. पण आता तुम्हाला तेही जमत नाही. सांगा, लगेच वसुलीची माणसं दारात आणून उभी करतो. हे बघा साळुंके, लीलाच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच विचारलं होतं. तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, रेवूशी मी तुमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. हा, हो काका, कशाला विषय वाढवता हो का? एका मुलीचं 40च्या पुढच्या बिजवराशी लग्न लावून दिलं ना. मग हिचं माझ्याशी लावून द्यायला काय हरकत आहे?